नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात। आज मी एक असा विषय तुमच्या सोबत घेऊन आलोय, तुमच्या समोर घेऊन आलोय, जो विषय ॲक्च्युली याच्या अगोदर खूप साऱ्या लोकांनी ऑलरेडी हाताळलेला आहे। आणि ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ जो आहे हा थोडासा लेट आहे, पण मला असं वाटतं की लेट आणि थेट असा हा व्हिडिओ मी बनवण्याचा फक्त प्रयत्न करतोय। विषय असा आहे की SBI क्लर्कचं नोटिफिकेशन मागच्या काही दिवसापासून आलेलं आहे। द लमसम वॅकन्सीज ज्याला आपण म्हणू शकतो वन्स इन अ डिकेड, अशा ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज आपल्याकडे ऑलरेडी आलेल्या आहेत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ म्हणा किंवा ती ॲड जी आहे ती ऑलरेडी बघितलेली आहे। तरीही अजून काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक छोटासा डाऊट आहे, ज्याच्याबद्दल मागच्या काही दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी मागच्या 4-5 दिवसाचा जरी अंदाज आपण काढला तर मागच्या 4-5 दिवसामध्ये मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा डाऊट विचारलेला आहे। आणि तो डाऊट असा आहे की सर, SBIचा जो फॉर्म आहे, SBI क्लर्कचा जो फॉर्म आहे, यू कॅन सी ओव्हर हिअर, की सर तो महाराष्ट्रातून भरायचा की गुजरातमधून भरायचा। आता मी अगोदरच क्लिअर केले की या संदर्भातले खूप सारे व्हिडिओ तुम्ही लोकांनी ऑलरेडी बघितलेले आहेत, किंवा याच्या अगोदर तुम्ही याच्याबद्दल खूप जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही डिस्कसही केला असेल की सर एक्झॅक्टली आम्ही फॉर्म कुठून भरायचा। याच्या मागचं मेन रिझन काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय येतोय, कारण मागच्या वर्षीचं जे नोटिफिकेशन होतं 2023-24चं जे नोटिफिकेशन होतं SBI क्लर्कचं, त्या नोटिफिकेशनमध्ये असं काहीतरी झालं होतं की विद्यार्थ्यांना या गोष्टींचा विचार करावा लागला होता। म्हणजे त्याच्या मागचं रिझन असं होतं की मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये मेनली जागा खूप कमी होत्या, जस्ट 100 जागा त्या होत्या। मी थोडंसं PPT मध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे। आणि मग गुजरातच्या जागा ज्या आहेत त्या खूप जास्त होत्या। तर विद्यार्थ्यांनी एक अझम्पशन केलं होतं की जर महाराष्ट्राच्या जागा एवढ्या कमी असतील तर साहजिकच तिथलचा कट ऑफ जो आहे तो खूप जास्त लागणार आहे। त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी गुजरातमधून अप्लाय करायचं, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुजरातमधून अप्लाय करून आणि यश सुद्धा मिळवलेलं आहे। पण तोच प्रश्न जसाचा तसा कॅरी फॉरवर्ड ह्या वर्षी पण झालेला आहे की सर आता आम्ही फॉर्म कुठून भरायचा, कारण मागच्या वर्षीचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्समधून विद्यार्थ्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत। म्हणून तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला या ठिकाणी ऑलरेडी दिलंय की मतलब SBI क्लर्क 2024 महाराष्ट्र और गुजरात, आणि खूप मोठा क्वेश्चन मार्क जो आहे अजूनही विद्यार्थ्यांच्या समोर आहे। आज आहे 1 तारीख, 7 जानेवारी आपल्याला SBIला अप्लाय करण्याची जी आहे शेवटची तारीख आहे। तर त्या 7 तारखेपर्यंत अप्लाय करत असताना विद्यार्थ्यांना पडलेले छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते प्रश्न फक्त मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल। लेट पण थेट असा व्हिडिओ बनवण्याचा मी थोडासा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे। सो वन बाय वन वी आर गोइंग टू स्टार्ट अवर वन बाय वन PPTs। यू कॅन सी ओव्हर हिअर, मी नंबर ऑफ वॅकन्सीज थोडक्यात तुमच्या समोर मांडलेले आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज 2024 आणि 2025 जर आपण बघितलं, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या वाटेला 2024 मध्ये आलेल्या वॅकन्सीज आणि गुजरातच्या 2024ला आलेल्या वॅकन्सीज, महाराष्ट्र आणि गुजरात असं एक प्रॉपर टेबल फॉर्मॅट मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवलेला आहे। यू कॅन सी की मागच्या वर्षी 2024ला महाराष्ट्रामध्ये अनरिझर्व कॅटेगरीला फक्त 46 जागा होत्या। त्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर गुजरातला जर बघितलं तर गुजरातला 337 वॅकन्सीज होत्या। हा मागच्या वर्षीचा डेटा मी सांगतोय 2024। त्याच्यानंतर EWSला 10 होत्या। तर 2024 मध्ये 2024च्या एक्झाम नोटिफिकेशनमध्ये आपल्याला जे आहे तर इथं 82 एवढ्या वॅकन्सीज आहेत। त्याच्यानंतर ओबीसी जे आहेत मागच्या वर्षी जे आहेत महाराष्ट्रामध्ये 226 जागा होत्या आणि गुजरातला 221 होत्या। त्याच्यानंतर SCला जर बघितलं आपण तर 2024 मध्ये फक्त 10 वॅकन्सीज होत्या। त्याच्यानंतर 2024 मध्ये गुजरातला 57 वॅकन्सीज होत्या आणि ST कॅटेगरीला फक्त 8 वॅकन्सी होत्या महाराष्ट्रामध्ये। आणि जर आपण गुजरातमध्ये जर विचार केला तर तो जवळपास 205चा आकडा होता। तर मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी जो डिसिजन घेतला होता, जो विचार केला होता की महाराष्ट्र की गुजरात किंवा गुजरात की महाराष्ट्र, हे याच्या मागचं मेन रिझन हे होतं, यू कॅन सी द डिफरन्स ऑफ द वॅकन्सीज ओव्हर हिअर, की इतक्या कमी वॅकन्सीज असल्यामुळे विद्यार्थ्यांना तो विचार करावा लागला। बट इट इज ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड झालंय ह्या वर्षामध्ये। यू कॅन सी 2025 आपण जर बघितलं तर जवळपास महाराष्ट्राच्या वाट्याला अनरिझर्व कॅटेगरीला 529 वॅकन्सीज आहेत। त्याच्यानंतर गुजरातला 442 आहे, 117, 107 कॅटेगरी वाईज। जर आपण बघितलं ओबीसी जो आहे 388 आहे, त्याच्यानंतर 289 आहे गुजरातला। महाराष्ट्रामध्ये 174 वॅकन्सीज आहे SC कॅटेगरीला, वेअरॅज गुजरातला 75 आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे। वेअरॅज ST कॅटेगरी जर आपण बघितलं तर ओनली 146 वॅकन्सीज महाराष्ट्रामध्ये आहे आणि 321 वॅकन्सीज जे आहेत तर त्या गुजरातमध्ये आहेत, हे लक्षात घ्या। सो आता विद्यार्थी नेमका का विचार करतोय की मी सर महाराष्ट्रातून भरायचा की मग मी गुजरातमधून भरायचा, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय येतो, याच्या मागचं मेन रिझन आहे कारण मागच्या वर्षी महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क मिळूनही त्यांना सिलेक्शन मिळालेलं नाही, पण गुजरातमध्ये थोडेसे मार्क कमी असूनही त्यांना सिलेक्शन मिळालं आणि आज ते वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ऑलरेडी बँकांमध्ये काम करताय। सो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण मागच्या वर्षीचं जर बघितलं आपण, मागच्या
मागच्या वर्षी डिफरन्स वॅकन्सीजमध्ये खूप जास्त होता, यावर्षी डिफरन्स तेवढा जास्त नाही आहे. यावर्षी तसं बघायला गेलं तर 100-200 वॅकन्सीज जे आहेत त्या महाराष्ट्राच्या वाट्याला जास्त झालेल्या आहेत, पण गुजरातच्या वाट्याला थोड्याशा कमी. पण रिझन काय, विद्यार्थ्यांचं अझम्पशन काय आहे की सर महाराष्ट्रामधून अप्लाय करणारे विद्यार्थी जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये प्रिपरेशन करणारे विद्यार्थी जास्त आहे ॲज कम्पेअर टू गुजरात. त्याच्यामुळे गुजरातचा कट ऑफ जो आहे जो कमी लागला आहे, त्याच्यामागचं रिझन हेच आहे. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर मागच्या वर्षी महाराष्ट्रातले चांगले चांगले प्रिपेअर विद्यार्थी सुद्धा गुजरातच्या गुजरात या स्टेटमधून त्यांनी अप्लाय केलं होतं. रिझन व्हेरी सेम, वॅकन्सीज कमी होत्या. पण यावर्षी वॅकन्सीजमधला डिफरन्स तेवढा जास्त नसल्यामुळे याचा मेन मुद्दा काय होणार, यावर्षी जे चांगले प्रिपेअर विद्यार्थी आहेत ते गुजरातला जाऊन फॉर्म भरणार नाहीत, कारण ते त्यांच्या सेल्फ जो त्यांचा स्वतःचा स्टेट आहे महाराष्ट्र, तिथूनच ते अप्लाय करतील. कारण त्यांना त्यांच्या स्वतःवर विश्वास आहे की माझं ऑलरेडी प्रिपरेशन तेवढं झालं की ॲटलिस्ट जेवढ्या वॅकन्सीज मला मिळाल्या आहे, 1200-1300 वॅकन्सीज ज्या महाराष्ट्राच्या वाट्याला आहेत, त्यात मी माझं जे एक सीट आहे ते 100% बुक करू शकतो. असे विद्यार्थी ह्या प्रश्नाच्या मागे पळालेलेच नाही आहे की सर वेदर अप्लाय फॉर महाराष्ट्र गुजरात, याचा विचार त्यांच्याकडे नाहीये. हा विचार कोण करतंय, हा विचार ते विद्यार्थी करताय ज्यांचं प्रिपरेशन ऑलमोस्ट 70 to 80% और 85%च्या लेव्हलपर्यंत पोहोचले आणि त्यांना माहिती आहे की आपल्या समोर असलेले जे 15% विद्यार्थी आहेत ते कदाचित आपल्याला महाराष्ट्रामध्ये सीट मिळू देणार नाहीयेत. अशा विद्यार्थ्यांनी हा विचार करायला सुरुवात केली की जर 85% जे विद्यार्थी माझ्या पुढे जे 85%च्या पुढे असलेले जे विद्यार्थी आहेत 15% विद्यार्थी, ते जर महाराष्ट्राच्या वॅकन्सीज जर समजा ते अप्रोच करतील किंवा संपवतील, मग मी काय असेल, मी एक तर वेटिंगला असेल किंवा माझ्या वाट्याला जागा येणार नाही. तर तोच विद्यार्थी ह्या गोष्टीच्या किंवा या प्रश्नाच्या मागे पळतोय की सर मी नेमकं काय केलं पाहिजे. ओके, सो थोडंसं ह्या बाबतीत बोलण्याच्या अगोदर मला असं वाटतं ही पुढची पीपीटी जी आहे ही आपण थोडीशी एकदा बघूयात, मग त्याच्यानंतर मी बोलेल. बघा पीपीटीमध्ये काय दिलंय, पीपीटीमध्ये मी दिलंय सर लास्ट इयर 2023-24चा जो कटअप होता प्रीचा, त्याच्याबद्दल मी बोललोय. बघा हे कटअप्स तुम्हाला ऑलरेडी पण सांगण्यात आलेले आहे, पण मी आज परत त्याच्यासाठी सांगितले कारण मला थोडंसं एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्ही जर प्रीच्या कटअपमधला जर डिफरन्स बघितला तर जवळपास 20 मार्क्सचा डिफरन्स यू कॅन सी ओव्हर हिअर, की प्रीला जवळपास महाराष्ट्रात जर 71चा कटअप होता फॉर एक्झाम्पल अप्रॉक्सिमेटली सांगतोय, तर गुजरातला 51चा कटअप होता. मतलब लिटरली 20 मार्क्सचा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स जर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट एक्झाम ॲस्पिरंट असाल तर तुम्हाला माहिती आहे 0.25 ने सुद्धा तुमचे रिझल्ट राहू शकता. सो इट्स अ डिफरन्स ऑफ 20. कॅन यू बिलीव्ह, 20चा डिफरन्स असणे मतलब इट इज मोर दॅन इनफ यू नो. सो त्याच्याचमुळे विद्यार्थ्यांना यावर्षी विचार करावा लागतोय, कारण मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्याला 70 मार्क मिळालेत महाराष्ट्रामध्ये तो फेल झाला, पण ज्याला 51.50 मिळाले गुजरातमध्ये तो पास झाला आणि कदाचित तो आज बँकेमध्ये बसून तो पगार कमवत पण असेल, एवढं मात्र नक्की. ओके, सो दिस इज ॲक्च्युअली द रिझन बिहाइंड दॅट की वाय द स्टुडंट्स आर थिंकिंग लाईक दॅट की सर महाराष्ट्र की गुजरात, दिस इज द रिझन. याच्याचमुळे विद्यार्थी कन्फ्यूज झालेला आहे. सो मागच्या वर्षीचा बघा वॅकन्सीज मधला जो डिफरन्स होता तो खूप मोठा असूनही आपण यांच्यातला डिफरन्स जो आहे तो 20 मार्क्सचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये गुजरातमध्ये महाराष्ट्रातले खूप सारे विद्यार्थी ऑलरेडी गेले होते. मी परत एकदा रिपीट करतो, ह्या वर्षी तेवढा फ्लो गुजरातमध्ये जाणार नाहीये. याचा अर्थ काय, जर जास्त फ्लो जर तिकडे गेला नाही तर कदाचित असं होऊ शकतं की गुजरातचा कटऑफ जो आहे तो अजून कमी होईल. ओके, सो दॅट्स वाय हे आपण ऑलरेडी बघितलं की 20 मार्क्सचा डिफरन्स तर या ठिकाणी आहेच. ओके, त्याच्या पुढे जर आपण गेलो थोडंसं तर इथं तुम्ही बघू शकता मेन्सचा कटअप होता मेन्सचा कटअप लास्ट इयरचा 2023-24चा बघा, इव्हन प्रीमध्ये 20चा डिफरन्स आहे, पण मेन्समध्ये यू कॅन सी की आपल्याला 10चा डिफरन्स इथं पण बघायला मिळतोय. अनरिझर्व कॅटेगरी 86.50 होता महाराष्ट्रामध्ये, तर 76.75 एक्झॅक्ट आकडे तुमच्या समोर आहे. मी बोलताना त्यांना अप्रॉक्सिमेटली बोलतोय की जवळपास 10 मार्काचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला इथं पण ओबीसी कॅटेगरीमध्ये तर नियर अबाउट 13 मार्क्सचा डिफरन्स होता. त्याच्यानंतर एससीला जर बघितलं आपण तर जवळपास 6 आणि 2 8 मार्क्सचा डिफरन्स होता. एसटीमध्ये तेवढं व्हेरिएशन नव्हतं, त्याच्यामुळे कारण काही वेगळं आहे. सो द मेन थिंग इज व्हॉट की याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ओव्हरऑल 10 मार्क ऑन अन ॲव्हरेज मी पकडतो आहे. 10 मार्क्सचा जो आहे तो डिफरन्स यातही आहे. बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट सर परत एकदा, इफ यू आर द बँकिंग ॲस्पिरंट, इफ यू आर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ॲस्पिरंट, देन यू कॅन सी, तुम्हाला माहिती आहे की 0.25 ने पण एवढा इम्पॅक्ट पडू शकतो की 0.25 ने सुद्धा आपलं जे होणारं सिलेक्शन आहे ते जर होत नसेल तर 10 मार्काचा डिफरन्स इट इज रिअली व्हेरी बिग. त्याच्याचमुळे विद्यार्थी जो आहे तो विचार करतोय की सर मी महाराष्ट्रातून भरायला पाहिजे की मी गुजरातमधून भरायला पाहिजे. मी अजून मेन मुद्द्यावर आलेलो नाही, मी फक्त कट ऑफ तुमच्या समोर ठेवतोय, याच्यातून तुम्हाला एक अंदाज येणार आहे. मागच्या वर्षीच्या वॅकन्सीज आणि यावर्षीच्या वॅकन्सीज मधला जो डिफरन्स आहे तो पण मी तुम्हाला दाखवलाय की मागच्या वर्षी महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या ज्या वॅकन्सीज होत्या त्यांच्यातला डिफरन्स जास्त होता आणि ह्या वर्षीचा महाराष्ट्र आणि गुजरातमधला जो डिफरन्स वॅकन्सीचा तो थोडासा कमी आहे. मग याचा इम्पॅक्ट नेमका काय पडेल, तर याचा इम्पॅक्ट जो पडणार आहे तो असा असेल की
जितका क्राऊड मागच्या वर्षी महाराष्ट्रातला गुजरातमध्ये गेला होता तेवढा ह्या वर्षी जाणार नाहीये. महत्त्वाचा मुद्दा. याच्याने फायदा काय होणार? याच्यामध्ये फायदा असा होईल की अजून कदाचित गुजरातचा कट ऑफ जो आहे तो कमी होऊ शकतो, कारण नंबर ऑफ वॅकन्सीज महाराष्ट्रात असल्यामुळे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर ऑलरेडी सिक्युअर्ड की मला महाराष्ट्रातून माझा रिझल्ट येणार आहे. जेवढी मागच्या वर्षी इनसिक्युरिटी होती तेवढी इनसिक्युरिटी यावर्षी नाहीये. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातून ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. फक्त तेच लोक थांबलेत की ज्या लोकांना अजून कन्फ्युजन होतं की मी थोडासा अंदाज बघेल कोण कुठून अप्लाय करतोय, माझा मित्र कुठून अप्लाय करतो, ज्याचं प्रिपरेशन ऑलरेडी थोडंसं चांगलं झालंय तो कुठून अप्लाय करतोय, मग त्याने जर इथून केलं तर मी कुठून केलं पाहिजे. याच्या अनालिसिसमध्ये बरेच विद्यार्थी अजूनही थांबलेले आहेत की ज्यांनी अप्लाय केलेलं नाहीये. हा व्हिडिओ फक्त त्याच लोकांसाठी खास मी बनवतोय की जे लोक अजूनही थांबलेले आहेत की सर महाराष्ट्र और गुजरात. आणि आता मी जसं तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलंय की आता हा तर झाला आपल्या मेन्सचा डिफरन्स. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करायचं ठरवलंय, तुमचं जे प्रिपरेशन लेवल जी आहे ती 85% आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, सर हे नेमकं आम्ही कसं व्हॅरी करायचं की आपलं प्रिपरेशन लेवल कुठपर्यंत आलेली आहे. बघा तुम्ही सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या वेबसाईटच्या मॉक देतात, त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या मॉक दिल्याच्यानंतर तुमचा रँक, तुमचा पर्सेंटाईल तुम्हाला बघायला मिळतो. मतलब ऑल इंडिया रँकिंग जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेले आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुम्हाला तुमचा रँक कळतो, त्यांच्या कंपॅरिझनमध्ये तुमचा पर्सेंटाईल कळतो. मार्क्सला बघू नका, सी द पर्सेंटाईल आणि युअर रँक, बिकॉज युअर रँक इज ॲक्च्युअली गिवन यू द करेक्ट डेटा की तुमची रँक जी आहे ती किती आहे, म्हणजे तुमच्या पुढे किती लोक आहेत आणि तुमच्या मागे किती लोक आहेत. आता हे बघायला गेलं तर एवढं एक्झॅक्टली फॉलो नाही होणार ते, पण त्याच्यातून आपल्याला आपली स्वतःची पातळी जी आहे ती आपल्याला चेक करता येते की सर माझं प्रिपरेशन किती झालं. मी क्लिअर सांगतोय, जे लोक महाराष्ट्रातले आहे, मी हा व्हिडिओ मराठीतून ऑब्विसली सो हा महाराष्ट्रासाठीच आहे की महाराष्ट्रातल्या ज्या विद्यार्थी सध्या आता प्रिपरेशन करतोय, ज्याची प्रिपरेशन लेवल चांगली आहे, मागच्या काही दिवसामध्ये मागच्या वर्षात त्याने काही प्री काढले असतील, या वर्षात त्याच्या काही प्री निघाल्या असतील आणि तो ऑलरेडी मेन्सपर्यंत जाऊन मेन्सवर थोड्या 1-2 मार्काने जो विद्यार्थी राहतोय तो विद्यार्थी विचार करू शकतो की चला मी आता महाराष्ट्रातून करू शकतो, कारण माझ्या पुढचे जे कॉम्पिटिटर्स होते ते आता सिलेक्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे आता माझाच नंबर आहे. ते लोक हा विचार करू शकतात. पण ज्यांचा प्रीच थोडक्यात राहिलेला आहे, मागच्या वर्षामध्ये त्यांचा प्रीच निघालेला नाहीये आणि आता त्यांच्यासाठी ही वन्स इन अ डिकेड ग्रेटेस्ट अपॉर्च्युनिटी आलेली आहे. अशा लोकांना जर सिलेक्शन हवं असेल त्यांनी 100% फॉर्म जो आहे तो कदाचित गुजरातमधून भरायला पाहिजे. पण याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो, एक तर लोकॅलिटी, मतलब तर तुम्ही गुजरातमधून फॉर्म भरताय तर गुजरातमधून फॉर्म भरल्याच्या नंतर साहजिकच तुम्हाला सुरुवातीचे 3-4 वर्ष का होईना पण ते तिकडे तुम्हाला राहावं लागेल, गुजरातमध्येच तुम्हाला ड्युटी करावी लागेल. इफ यू आर रेडी फॉर ऑल दिस थिंग्स तरच तुम्ही गुजरातमध्ये जायचे. नाही सर मला सिलेक्शन झालं तरी मला गुजरातमध्ये जायचं नाही, मला घर सोडायचं नाही, अशा लोकांना तर विचार करायची गरजच नाही की गुजरातला जायचं का, त्यांनी महाराष्ट्रातूनच फॉर्म भरायचा आहे. मग पास होईल तर पास, फेल होईल तर फेल. आपल्याला पुढच्या ज्या काही येणाऱ्या अपकमिंग वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही परत अप्लाय करू शकता. पण ज्यांची परिस्थिती डू ऑर डाय आहे, जसं लास्ट इयर काही विद्यार्थ्यांची होती की सर जॉब करावाच लागेल, घरची परिस्थिती अशी की घरचे लोक आता आपल्याला सपोर्ट करायला तयार नाही, फायनान्शियली आपण स्टेबल नाही होत, अशा परिस्थितीमध्ये जर कदाचित मला जर प्रिपरेशन सोडावं लागत असेल तर मला असं वाटतं की प्रिपरेशन सोडल्यापेक्षा मग आपण गुजरातमधून अप्लाय केलं पाहिजे आणि एक जॉब आपल्या हातामध्ये सिक्युअर जर मिळवला. इफ यू आर व्हेरी डिटरमाइंड पर्सन, इफ यू आर व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन, तर मी असं हजारो विद्यार्थी आतापर्यंत बघितलेले की ज्यांनी एक सिलेक्शन मिळवल्याच्या नंतरही अभ्यास करून दुसरं सिलेक्शन मिळवलंय. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर मी रेडी आहे 3-4 वर्ष राहिला तर मग तर काही अडचणच नाही आहे. पण जर तुम्हाला असं वाटतं की वर्षभरात मला परत माझ्या स्वतःच्या स्टेटमध्ये यायचं असेल तर येणाऱ्या अपकमिंग एक्झामला तुम्ही फेस करू शकता आणि आपला रिझल्ट जो आहे तो आणू शकता. सो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो काय की जर तुम्ही तुमचं प्रिपरेशन 85 पर्सेंटाईलच्या वर तुमचं जर मार्क येत असतील, 85 पर्सेंटाईल आय एम टॉकिंग अबाउट, नॉट अ पर्सेंटेज, पर्सेंटाईल, तर तुम्ही आपल्या स्टेटमधून पण अप्लाय करू शकता. बट युअर पर्सेंटाईल इज लेस दॅन 85 तर तुम्ही 100% मला असं वाटतं गुजरातमधून फॉर्म भरला पाहिजे इफ यू वॉन्ट युअर सिलेक्शन इन दिस इयर. जर वेळ असेल देन गो ऑन, चालू द्या, मग काही अडचण नाही आहे. याच्या पुढची जी स्लाईड आहे ती थोडीशी स्लाईड बघा, याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सर वेटिंग लिस्टबद्दल पण मी थोडंसं बोलणार आहे. जसं की तुम्ही नोटिफिकेशन वाचला असेल, याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितला असेल, ह्या वर्षीच्या नोटिफिकेशनमध्ये क्लिअर दिलंय की जेवढ्या वॅकन्सीज आहे, जेवढ्या वॅकन्सीज फ्रेशर वॅकन्सीज आहे, जेवढा लिस्ट त्यांनी लावली असेल पहिली लिस्ट त्याच्या 50% ऑफ द वॅकन्सीज ते काय करणार आहे, वेटिंगला ठेवणार आहे. याच्या मागचं रिझन पण असं आहे, वेटिंगला ठेवण्याच्या मागचं रिझन 50% वेटिंग एवढी का ठेवत असतील ते, याच्या मागचं रिझन मी थोड्या वेळानंतर तुम्हाला सांगतो. पण सर्वात पहिले 50% वेटिंग असणार आहे, म्हणजे जर आपल्याला पहिल्या लिस्टमध्ये जरी आपल्याला जागा नाही मिळाली तरी वेटिंगमध्ये आपले येण्याचे चान्सेस आहे. पण त्या वेटिंगसाठी आपल्याला मुळात मला काय म्हणायचं की आपण जो डिफरन्स आहे पहिल्या लिस्टचा आणि वेटिंगचा याचा किती असला पाहिजे, त्याच्यासाठी मी थोडक्यात तुमच्यासमोर या ठिकाणी फक्त एक्सप्लेन करतो की वेटिंग लिस्टमध्ये
पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये महाराष्ट्रातून जो कट ऑफ ब्रेकडाऊन झालाय तो किती झालाय तर 82.75चा कॅन्डिडेट जो आहे तो वेटिंगला महाराष्ट्रामधून उचलला गेलाय. तिथं गुजरातमध्ये 73.50ला उचलला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता EWS 80.50 आहे तर इथं 70.50 आहे. OBC 81 होता, इथं डायरेक्ट 69.50 म्हणजे जवळपास 11 ते 12 मार्क्सचा डिफरन्स जो आहे याच्यामध्ये इथंही येतोय बघा वेटिंगमध्ये पण. त्याच्यानंतर SC 74 आहे, इथं 67 आहे आणि STचा 60 दिलाय. अजून STचा तिकडचा डिक्लेअर एक्झॅक्टली मला कळालेलं नाहीये पण तो नाही दिला मी. हा डेटा जो काढलाय तो एक्झॅक्ट जे मार्कशीट आहेत मागच्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे त्याच्यातून काढलेला आहे. सर याच्यातून तुमच्या जास्त लक्षात येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो हा आहे. ही स्लाइड तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची आहे. याच्यामध्ये मी काय दिलं माहिती का, जी पहिली लिस्ट लागली होती फ्रेश सिलेक्टेड लिस्ट, त्याच्यानंतर पहिली वेटिंग लिस्ट, यांच्यामध्ये नेमका डिफरन्स किती आलाय म्हणजे जो वेटिंगसाठी कितीचा स्कोर नेमका खाली ब्रेक झालाय त्याच्यात फक्त एकदा तुम्ही लक्ष घ्या की 86 होता फ्रेश लिस्ट महाराष्ट्रातून, तर वेटिंगला 82.75 पर्यंतचा तो कट ऑफ झालाय. म्हणजे लिटरली 3.75चा कट ऑफ जो आहे तो पहिल्या वेटिंगमध्ये काय झालाय कमी झालाय. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला पहिल्या फ्रेश सिलेक्टेडपेक्षा 4.5 मार्क 3.75 मार्क कमी होते तो पण SBI मध्ये जाऊन बसलाय. सो हा डिफरन्स जर तुमच्या लक्षात आलाय तर अप्लाय करताना तुम्हाला जर असं वाटत असेल की मी ॲटलिस्ट मला गुजरातला कुठल्याच परिस्थितीमध्ये जायचं नाही किंवा घर सोडून मला जायचं नाहीये, पण मग मी माझी तयारी ॲटलिस्ट एवढी असली पाहिजे की मी कमीत कमी वेटिंगमध्ये अडकलो पाहिजे. कारण वेटिंगमध्ये अडकण्यासाठी फ्रेश टू वेटिंग यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो कमीत कमी 3 ते 4 मार्क्सचा आपल्याला बघायला मिळाला आहे मागच्या या वेटिंग्समध्ये. तर एखादा समजा फ्रेशरचा कट ऑफ फॉर एक्झाम्पल जर महाराष्ट्राचा जर 70 लागत असेल 200 पैकी, तर आपल्याला कमीत कमी 75, 76, 78 पर्यंत जर मार्क असतील 70 जर कट ऑफ लागत असेल आणि आपल्याला जर 67, 68 मार्क जर येत असतील आपल्याला त्या हिशोबाने आपलं एक रेडी रेकनर आपलं जर रेडी असेल तर मला असं वाटतं मग आपण थोडंसं एक 3 महिने थांबून वेटिंगमध्ये क्लिअर होण्याची जर शक्यता आपली असेल तर मग आपण बाहेर जायला काही हरकत, बाहेर जायची गरज आपल्याला नाहीये. कारण मग आपण इथे जे आहे तर वेटिंगमध्ये तरी अडकू शकतो. जसं मी वेटिंगबद्दल तुम्हाला बोललोय की नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली दिलंय की एव्हरी क्वार्टर एक वेटिंग लिस्ट जी आहे ते SBI जे आहे तर ती लावणार आहे. म्हणजे जरी फ्रेशमध्ये नाही झालो तर ॲटलिस्ट तुम्ही 3-4 मार्क मागे जरी असाल तर तुम्ही, मला असं वाटतं की 99% ऑफ द केसमध्ये तुम्ही वेटिंगमध्ये क्लिअर होणार आणि तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जागा मिळणार. तर असा एक मुद्दा आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा जवळपास पहिली फ्रेश लिस्ट आणि वेटिंग लिस्टमधला जो डिफरन्स आहे तो 3.75 आहे. 81.75 इथं होता, 80.50 1.25चा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर OBC मध्ये बघा जवळपास 2.25 ने लिस्ट जी आहे ती खाली आलेली वेटिंगची. त्याच्यानंतर SCची पण 2.25 आलेली आहे आणि STची लिटरली 2.5 मार्क्सने जी आहे ती वेटिंग लिस्ट जी आहे ती खाली लागलेली आहे. याच्या मागचे रिझन्स, वेटिंग का लावली जाते हे सगळ्यांना माहीत असेलच. वेटिंग याच्यासाठी लावली जाते की जो विद्यार्थी ऑलरेडी SBI मध्ये सिलेक्ट झाला आहे त्याने एकतर SBI मध्ये जॉईन नाही केलं किंवा त्याचं दुसरीकडे कुठेतरी सिलेक्शन झालं त्याच्यामुळे तो तिकडे डायव्हर्सिफाय या ठिकाणी होणार. सेम आहे गुजरातसाठी पण. मुद्दा फक्त हाच आहे की सर मी पहिल्या लिस्टमध्ये जरी येत नसेल पण मला वेटिंगमध्ये येण्याची माझी ताकद आहे, मग तुम्ही दुसऱ्या स्टेटला जाऊन अप्लाय करण्याची गरज नाही आहे. मग आपापल्या स्टेटमधून आपण अप्लाय करायचं. कारण अकॉर्डिंग टू द नोटिफिकेशन ऑफ SBI क्लर्क 2024-25 आपल्याला जवळपास 50% जे लोक आहेत ते आपले वेटिंगला असणार, एवढं मात्र नक्की. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो सर, मग आता आम्ही नेमकं अप्लाय करताना आता याच्याबद्दल मी थोडीशी चर्चा करणार आहे. पण मग सर आता आम्ही अप्लाय करताना नेमका कुठला अप्रोच आता या ठिकाणी ठेवायचा आहे. बघा वेटिंग लिस्टमध्ये जर आपण येतोय, वेटिंग लिस्ट जर आपली क्लिअर होत असेल तर मग काही अडचण नाही, आपण महाराष्ट्रातून फॉर्म भरला पाहिजे. याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी गुजरातमधून अप्लाय केलं होतं त्यांना LPTचा एवढा अंदाज जो आहे तो नव्हता. यावर्षी मागच्या वर्षी गुजरातमधून अप्लाय करताना विद्यार्थी व्हेरी क्युरियस होता की LPT कशी असेल. पण मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी LPT दिलेली ऑलरेडी त्या लोकांनी LPTचा त्यांचा जो एक्सपिरियन्स सांगितला आहे तो असा आहे की इन शॉर्ट आपल्या क्लासून जेवढेही विद्यार्थी या ठिकाणी गेलेले LPTसाठी एकही विद्यार्थी फेल झालेला नाहीये. मला तरी आतापर्यंत ऐकायला मिळालं नाही की गुजरात लँग्वेजच्या LPTमध्ये महाराष्ट्रातला विद्यार्थी फेल झालाय. त्याच्यामुळे ती जी एक आपल्या डोक्यावर असलेली एक तलवार जी होती की LPT माझं क्लिअर होईल की नाही सर, त्याच्याबद्दल जास्त चिंता करायची गरज नाहीये. तसंही आपले जे विद्यार्थी आहेत आपल्या विद्यार्थ्यांचं मला असं वाटतं की मी पुढच्या 2 दिवसामध्ये एक छोटासा एक शॉर्ट व्हिडिओज त्यांचे टाकेल की एक्झॅक्टली त्यांनी LPTमध्ये नेमकं तिथं काय विचारलं होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने परफॉर्म केलं किंवा कशा पद्धतीने त्यांनी प्रिपेअर केलं होतं LPTसाठी, हे पण 100% जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी कळवेल. पण लक्षात घ्या प्रश्न परत एकदा तोच की सर आम्ही अप्लाय कुठून करायचं. मी शेवटच्या सेंटेन्समध्ये परत एकदा रिपीट करतो की तुम्ही अप्लाय करताना स्वतःला क्रॉस चेक करायचे. तुम्ही N नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहे कितीही लोकांना तुम्ही विचारलं तरी प्रत्येकजण सांगताना तुम्हाला ह्याच पद्धतीने सांगेल की तुम्ही सिलेक्शन पाहिजे असेल तर गुजरातमध्ये जा, जर तुमच्या वेळ असेल तर महाराष्ट्रात थांबा. मी असं म्हणेल की याला 1 लाइनर जे सोल्युशन आहे ते असं आहे की तुम्ही जे आतापर्यंत दिलेल्या ज्या मॉक्स आहेत ना त्या मॉक्सचा फक्त काय करा, तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करा.
तुमचे जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये पर्सेंटाईल तुमचे किती येते आणि रँक किती येते त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगतो 85+ ते 90+ जर 80 to 90+ जर तुमचे समजा पर्सेंटाईल असेल इन ईच अँड एव्हरी एक्झाम वेदर इट इज प्री लेवल और मेन्स लेवल इट मीन्स यू आर इन अ डार्क ग्रीन झोन की तुम्ही आपापल्या स्टेटमधून अप्लाय करू शकता. पण जर तुमचा कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा तुमचं पर्सेंटाईल त्याच्यापेक्षा कमी येत असेल तर मग अशा वेळेला आपल्याला विचार करावा लागेल गुजरातमधून जायचा. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट की सर डू ऑर डाय नावाचा एक प्रकार असतो. काही विद्यार्थ्यांचं असं आहे, मी जसं एक उदाहरण नेहमी विद्यार्थ्यांना देतो की मी मॅच खेळतोय 6च बॉल माझ्याजवळ बाकी आहे आणि मला 36 रन पाहिजे, तर त्या केसमध्ये मला सेफ झोनमध्ये खेळून चालणार नाही. मला प्रत्येक बॉलला जर सिक्सर मारायचा असेल तर डेफिनेटली आपल्याला तो सिक्सरच मारावा लागेल, सेफ साईड खेळून चालणार नाही. इट इज व्हेरी सेम टू हिअर. जर तुमची परिस्थिती डू ऑर डाय असेल प्रिपरेशनची, तुम्ही मागच्या 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करताय, आता वेळ संपत आलेली आहे, आता आपल्याला यावर्षी सिलेक्शन एनी हाऊ पाहिजेच, अशा लोकांनी 1001% जे आहे तर सरळ सरळ गुजरातमधून अप्लाय करायचं आहे. कारण यावर्षी लास्ट इयरला जेवढा कट ऑफमधला डिफरन्स होता, मला तरी असं वाटतं एक तर तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स जो आहे तो प्रीच्या आणि ॲज वेल एज मेन्सच्या कट ऑफमध्ये या ठिकाणी राहील. त्याच्यामुळे आय होप की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की तुम्ही तुमचं पर्सेंटाईल चेक करून त्या हिशोबाने डिसिजन घ्या. आणि डू ऑर डाय नावाचा विषय जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा लक्षात या ठिकाणी ठेवायचा आहे. सर ही पुढची जी पीपीटी आहे बघा, आजच रिझल्ट लागला आहे IBPS RRBचा. IBPS RRB स्केल 1 ऑफिसर, त्याच्यानंतर स्केल 2 ऑफिसर, त्याच्यानंतर IBPS RRB असिस्टंट, हे जे रिझल्ट लागले. आता बरेच विद्यार्थी असे होते की जे ह्या रिझल्टची वाट पाहून थांबलेले होते की मतलब सर माझा RRBचा रिझल्ट काय येतो, ऑन द बेसिस ऑफ दॅट आय विल थिंक अबाउट की मला फॉर्म कुठून भरायचा आहे. आता बघा, ज्या लोकांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना काही अडचणच नाही येते. आता काही कुठल्याच परिस्थितीत हा विचार नाही करणार की मी कुठून भरायचा, काय भरायचा. साहजिक आहे, जर ऑफिसर झाले असाल तर कदाचित तुम्ही अप्लाय पण करणार नाही, आणि जर असिस्टंट जर तुम्ही झाले असाल तर ॲटलिस्ट एक जॉब सिक्युअर आपल्या हातात असल्यामुळे तुम्ही साहजिकच बाहेरच्या स्टेटचा विचार करणार नाही. पण महत्त्वाचा मुद्दा काय, महत्त्वाचा मुद्दा येतो त्या लोकांचा जे लोक बिचारे फेल झालेले आहेत. आता त्या लोकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं, त्यांना खूप सारे एक्सपेक्टेशन होते आपल्या जॉबकून, आणि त्यांना असं थोडंसं ते वाट बघत होते की जर माझं सिलेक्शन ऑलरेडी झालं तर मग मला तसंही SBIला अप्लाय करायची गरज पडणार नाही. साहजिकच जे ऑलरेडी ऑफिसर झाले त्यांनी कृपया करून ह्या परीक्षेला अप्लाय करू नका, कारण गरज नाही आहे मला असं वाटतंय जनरली. पण तुम्हाला जर असं वाटतं की नाही सर तिकडच्या पेक्षा इकडे बरं राहील, तुम्ही अप्लाय करू शकता. पण ही एक माझ्या बाजूने फक्त एक प्रांजळ असं एक माझं मत आहे की तुम्ही अप्लाय नाही केलं तर जे अनएम्प्लॉईड लोक आहेत त्यांना कदाचित थोडंसं एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती चांगली मिळेल असं मला वाटतं. सर व्हॉट अबाउट IBPS RRB रिझल्ट फेल झालेल्या लोकांनी काय केलं पाहिजे. बघा, तुमच्यापैकी बरेच लोक असेही आहेत की ज्यांचं ॲक्च्युली जे लीड आहे, एक्झामचं जे लीड आहे की मेन्स एक्झामची जी लीड होती ती खूप जास्त असूनही ते लोक सिलेक्ट झाले नाही. आणि काही लोक असे असतील की जे एक्झामची तेवढी मेन्सची लीड नसूनही ते सिलेक्ट झाले. आता जे सिलेक्ट झाले त्यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करायचीच नाही आहे, पण जे लोक सिलेक्ट नाही झाले लीड असूनही, त्या लोकांना मेन प्रॉब्लेम काय झाला, त्यांना इंटरव्ह्यूमध्ये मार्क कमी मिळालेत. सर इंटरव्ह्यूमध्ये मार्क कमी मिळाले, ज्या परीक्षेचा आपण आज इथे चर्चा करतोय ती आहे SBI क्लर्क, जिथे इंटरव्ह्यू आपल्याला द्यायचं नाही आहे. जर तुम्ही फेल जरी झालात पण तुमची लीड खूप जास्त होती, अशा लोकांनी सरळ सरळ महाराष्ट्रातून फॉर्म भरायचा आहे. त्यांना बाहेर जायची गरज नाही आहे, कारण त्यांनी ऑलरेडी खूप जास्त लीड जी आहे ते जर तिथं काढू शकता, इथं पण त्यांची लीड असणार आहे. त्या लोकांनी 100% फॉर्म भरताना महाराष्ट्रातूनच भरायचा. पण ज्या लोकांची लीड 1 आणि 2 मार्कची होती, त्यांनी इंटरव्ह्यू त्यांनी केला, इंटरव्ह्यूपर्यंत ते पोहोचलेत, पण ज्यांची लीड 1 मार्कची 2 मार्कची होती, अशा लोकांनी कदाचित विचार करायला पाहिजे की सर आपण अप्लाय कुठून करायचा. त्यांनी अप्लाय करताना ते ह्या 2 साईडमध्ये थोडेसे आपण त्याला म्हणतो तळ्यात आणि मळ्यात, आपण 2 गोष्टींमध्ये असू शकतो की सर हे करायचं की हे करायचं. तर ज्या लोकांची लीड ऑलरेडी फेल जरी झाले असतील पण 5 मार्कापेक्षा जास्त होती, त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्रातून फॉर्म भरायचा. ज्यांची लीड खूप कमी होती, जेवढा कट ऑफ त्याच्यापेक्षा 8-10 मार्क जास्त आहे, 1च मार्क जास्त आहे, अशा लोकांनी मात्र फॉर्म भरताना सरळ सरळ विचार करायचा आहे. कारण सिच्युएशन परत तीच, वेळ तुमच्याजवळ असेल तर मग नो प्रॉब्लेम, पण जर डू ऑर डाय सिच्युएशन असेल अशा वेळेला मी असं म्हणेल की तुम्ही गुजरातमधून फॉर्म भरला तरी काही हरकत नाही आहे. LPTचा तुम्ही जास्त विचार करायचा नाही. ॲज युजल जेवढे गुजरातमध्ये सिलेक्ट झालेले विद्यार्थी माझ्या टचमध्ये आहे, ॲज युजल तुमच्याही टचमध्ये आहे, नसतील तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट तुमच्याबरोबर करून देईल, किंवा तुमचे जर ऑलरेडी कॉन्टॅक्ट असेल त्यांना विचारा, कारण 7 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करणार आहात. त्याच्यामुळे त्याच्या अगोदर हे क्लेरिफिकेशन होणं गरजेचं आहे की LPT कशी आहे. LPTला तसंही काही घाबरायची जास्त गरज नाही आहे, पण त्याची भीती जर तुमच्या मनात असेल तर त्या लोकांशी तुम्ही बोलून घ्या. तर मला असं वाटतं की ह्या लोकांनी थोडंसं या पद्धतीने विचार केला पाहिजे. सो माय डिअर स्टुडंट्स अँड द व्ह्युअर्स, जेवढे लोक हा व्हिडिओ बघताय, जे आतापर्यंत हा व्हिडिओ बघत होते, त्या लोकांनी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जी मिळालेली माहिती आहे, आय होप सो की मी माझा अल्टिमेट प्रयत्न या ठिकाणी केला आहे. कारण जे एक प्रश्न जो आहे विद्यार्थ्यांचा मेन, तो प्रश्न शेवटी आणि उत्तरितच राहणार आहे एवढं मात्र नक्की. कारण जरी मी तुम्हाला खूप काही सांगितलं या ठिकाणी, तरी तुम्ही अजून कोणाला तरी विचारणार, तुमचं स्वतःचं ओपिनियन असणार. खूप सारा विचार करूनच तुम्हाला हा परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. फक्त लक्षात हेच ठेवा
कारण ही जी अपॉर्च्युनिटी मिळालेली आपल्याला वन्स इन अ डिकेड अपॉर्च्युनिटी आपण ज्याला म्हणतो, अशी अपॉर्च्युनिटी पुढच्या किती वर्षानंतर परत एकदा मिळेल आपल्याला ते नाही सांगता येत. म्हणजे एक ॲव्हरेज, मोर दॅन ॲव्हरेज विद्यार्थी जो आहे त्यालाही SBI सारख्या ब्रँडेड आणि रिस्पेक्टेड ऑर्गनायझेशनमध्ये जॉब मिळण्यासाठी आय डोंट थिंक सो याच्यापेक्षा जास्त मोठी अपॉर्च्युनिटी असू शकते. सो हा व्हिडिओ तुम्ही लोकांनी इथपर्यंत बघितला तर व्हिडिओ जसा तुम्हाला आवडला असेलच मला असं वाटतंय, तर लाईक करा, शेअर करा आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांना कदाचित याची गरज आहे की सर आम्हाला फॉर्म कुठून भरायचा, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. जेवढेही लोकांनी आता अप्लाय ऑलरेडी केलंय, जेवढेही लोक आता अप्लाय करणार आहेत त्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी आणि त्यांच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक आहे. मी लवकरच आता इथून पुढच्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला परत भेटतच राहणार आणि तुमचे मॅथ्सचे रिलेटेड जे डाऊट आहे ते पण मी क्लिअर करत जाणार. प्री लेवल, मेन्स लेवल, सर्व लेवलचे जे काही एक्झाम्पल्स असतील मॅथ्सचे जे आपल्याला SBIची एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे, त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करेल, ज्याच्यातून तुम्हाला लोकांचे जास्तीत जास्त डाऊट क्लिअर होतील आणि माझा क्लासचा जो जास्तीत जास्त वाटा आहे सिलेक्शनमध्ये ते होईल. असं याच्यासाठी आपण येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओजला परत एकदा भेटणार आहोत. आजच्यासाठी एवढंच, जेवढा महत्त्वाचा पॉईंट होता तेवढा मी क्लिअर केला असं मला वाटतंय. काही डाऊट असतील तुम्ही परत एकदा कॉल करून विचारू शकता, तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. तर आजच्यासाठी एवढंच, आपण इथं थांबूयात, परत भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप लवकर. तोपर्यंत नमस्कार.